तुमच्यासोबत कधी असं झालंय का की तुमची इच्छा नसते, तुमच्याकडे वेळसुद्धा नसतो, पण फक्त समोरच्याला वाईट वाटेल म्हणून तुम्ही त्याला हो म्हणता आणि मग नंतर मनातल्या मनात स्वतःवरच चिडचिड करत बसता. आपल्याला असं वाटत असतं की आपण समोरच्याला नाही म्हटलं तर तो हर्ट होईल. पण तुमच्या कधी हे लक्षात आलं का की दुसऱ्याला खुश करण्याच्या नादात अजाणतेपणे आपण रोज स्वतःलाच हर्ट करत असतो? मित्रांनो, हे कायम लक्षात असू द्या, प्रत्येकाला खुश ठेवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची एकट्याची नाही आहे. तुम्ही कितीही ठरवलं ना तरी तुम्ही सर्वांना खुश ठेवू शकत नाही. जर तुम्ही स्वतःच्या वेळेला आणि मेहनतीला व्हॅल्यू दिली नाही तर जग आपोआपच तुम्हाला ग्रँटेड घ्यायला लागेल आणि मग आपोआपच आपली इमोशनल स्पेस संपुष्टात येईल. आता इथे एक गोष्ट मात्र समजून घ्यायला हवी. आपल्याला सुद्धा जर कोणी नाही म्हटलं तर वाईट वाटतंच. त्यामुळे असं तर शक्य नाही की तुम्ही कोणाला नाही म्हटला तर तो दुखावणार नाही. त्यामुळे आपला प्रयत्न नेहमी असा असावा की आपल्या नाही म्हणण्याने समोरचा कमीत कमी दुखावेल आणि त्यासाठी आपण समोरच्याला नकार कसं देता हे समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण एक उदाहरण बघू. समजा तुमचा एखादा मित्र तुम्हाला रविवारी फिरायला बोलवतोय, पण तुम्हाला घरच्यांसोबत वेळ घालवायचा आहे. आता इथे तुम्हाला तुमच्या मित्राला स्पष्टपणे नाही म्हटले तर त्याला उद्धटपणाचं किंवा थोडं अपमानास्पद वाटू शकतं. तो तुमच्याबद्दल एक चुकीचं मत बनवू शकतो. पण अशा वेळी तुम्ही त्याला कोणत्या प्रकारे नाही म्हणून बोलता यावर तुमच्या नकाराची तीव्रता कमी होऊ शकते. पहिली पद्धत, ज्यामध्ये तुम्ही पहिलं त्याला ॲप्रिशिएट कराल आणि मग डिनाय कराल. जसं, थँक्स यार मला विचारलं याबद्दल, पण रविवारी माझा आधीच घरच्यांबरोबर प्लॅनिंग झालंय, सो यावेळी मला जमणार नाही. दुसऱ्या पद्धतीत तुम्ही त्याला नाही म्हणता पण अतिशय सौम्य भाषेत. जसं, मला आवडलं असतं यार तुझ्यासोबत यायला, पण सध्या मला थोडं आरामाची गरज आहे, सो मी नाही येऊ शकणार. तिसऱ्या पद्धतीत तुम्ही समोरच्याला स्पष्ट नाही म्हणण्यापेक्षा एक अल्टरनेटिव्ह देऊ शकता. जसं, आत्ता तर शक्य नाही यार, पण पुढच्या रविवारी आपण हा प्लॅन करायचा का? आता या 3 पद्धतीपैकी कोणती पद्धत नाही म्हणण्यासाठी वापरायची हे समोरच्या व्यक्तीशी आपले असलेले नाते, विश्वास आणि त्या व्यक्तीचा स्वभाव यानुसार ठरवलं पाहिजे. बघा, अशा पद्धतीने तुमचं नाही म्हणणं समोरच्याला टोचणार तर नाही, उलट तुमची स्वतःबद्दलची स्पष्टता दिसून येईल. लक्षात ठेवा, खरी मैत्री किंवा नातं तेच असतं जिथे तुम्हाला ग्रँटेड घेतलं जात नाही, जिथे तुमच्या नाही म्हणण्याचा रिस्पेक्ट केला जातो. खरं तर समोरच्याचा आदर करून आपल्या बाउंड्रीज सेट केल्यामुळे नाती तुटत नाहीत, उलट ती अधिक हेल्दी होतात. मला वाटतं स्वतःला हो म्हणण्यासाठी कधीकधी जगाला नाही म्हणावं लागतं आणि त्यात काहीच गैर नाही. विचार करा आणि पटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.